हाय, जय महाराष्ट्र. मी आपला विकास मेवानी आणि आज आपण आलेलो आहे स्वर्गामध्ये. खरंच माझी इच्छा होती की न्यूझीलंडला एकदा तरी यायचं. तर आज मी न्यूझीलंडमध्ये आहे. आपण वेगवेगळ्या गोष्टी आज बघणार आहेत. संपूर्ण शहर पुढचे 8 दिवस मी न्यूझीलंडमध्ये आहे. संपूर्ण शहर आज आपण फिरणार आहे. इथल्या बऱ्याचशा जुन्या गोष्टी आहेत त्या आपण तिथनं बघणार आहेत आणि नवीन नवीन ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहे. तर आपला चॅनल आहे ट्रॅव्हल विथ विकास मेमाने. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. कारण माझी सध्या वर्ल्ड टूर चालू आहे. मी वेगवेगळ्या देशामध्ये व्हिजिट करतो आणि त्या गोष्टी मी यूट्यूबवरती आणि इंस्टावरती शेअर करतो. त्यामुळे माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पण विविध देश पाहायला भेटतील माझ्या. शार्लम पोर्ट या ठिकाणी एक म्युझियम आहे. त्या म्युझियमला आपण भेट देणार आहे. तर कशा पद्धतीने पूर्वी शिप बनवल्या जायच्या, कशा पद्धतीने काम चालायचं, कशा पद्धतीने ड्रायडॉकचं काम चालायचं, तर संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यावेळेस कशा प्रकारचे शिप बिल्ड केल्या जायच्या, कशा पद्धतीने ते इक्विपमेंट असायचे, सगळ्या बऱ्याचशा गोष्टी मॅन्युअल असायच्या. तर बऱ्याचशा या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे मी. तर 1848 साली ज्यावेळेस हे पोर्ट बनवलं गेलं, त्यावेळेस ज्या गोष्टी वापरल्या जायच्या हे बऱ्याचशा गोष्टी मॅन्युअली होत्या. तुम्ही बघू शकता आत्ताच्या कम्पेअर टू आत्ताच्या शिपमध्ये आणि पूर्वीच्या शिपमध्ये खूप फरक आहे. कारण त्यावेळेसच्या शिप ज्या बनवल्या जायच्या त्या पूर्ण 90% वूडपासून बनवल्या जायच्या. तर आत्ताच्या ज्या आहेत त्या पूर्ण लोखंड वापरलं जातं. बघू शकता या व्हिडिओमध्ये त्यावेळेसच्या कॅप्टनच्या जो कॅप्टन होता त्यांची पहिली जी शिप लॉन्च केली त्या कॅप्टनच्या सर्व गोष्टी त्यांनी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या म्युझियममध्ये. त्यावेळेस क्लॉक वगैरे जे आहेत तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी म्हणजे 1848 म्हणजे खूप वर्ष झाले. तेव्हापासून त्या गोष्टी त्यांनी आजपर्यंत या म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत. ह्यामध्ये काही नवीन गोष्टी पण ॲड केलेल्या आहेत, पण बऱ्यापैकी जुन्या गोष्टी पण आहेत. या ज्या दिसतात या सर्व आत्ताच्या लेटेस्टच्या गोष्टी आहेत, पण काही गोष्टी खूप जुन्या आहेत बघण्यासारख्या. ही जी क्वीन होती त्या क्वीनच्या ज्या पर्सनल केबिन होती त्या पर्सनल केबिनमध्ये ज्या गोष्टी असायच्या. पाठीमागे बघू शकता तिथे क्लॉथ वगैरे आहेत. अशा पद्धतीने पूर्वी कार्गो शिप असेल, तुमची पॅसेंजर शिप असेल, तुमच्या कुठल्याही प्रकारची शिप अशा पद्धतीने डिझाईन केली जायची. आता त्या शिपमध्ये आणि आताच्या शिपमध्ये खूप फरक आहे. अरे ऑफकोर्स पहिले लाकडापासून बनवले जायच्या आणि आत्ताच्या शिप लोखंडापासून बनवल्या जायच्या. बराचसा डिफरन्स आहे कॅपॅसिटीमध्ये पण. आत्ताच्या तुलनेत जर पाहायला गेलं तर आत्ताच्या शिप पूर्वीच्या शिपपेक्षा जवळजवळ 3 ते 4 पटीने मोठ्या असतात. आता हे तुम्ही जे बघता हे याला लाईफ बॉय बोलतात. तर इन केस जर पाण्यामध्ये कोणी पडलं तर ते लाईफ बॉयचं माणसाला वाचवण्यासाठी त्या लाईफ बॉयचा वापर करतात. या सर्व छोट्या छोट्या गोष्टी
शिप बनवणे पहिले डिझाईन केलेल्या आहेत, त्या गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये काही वेळ तुम्ही हे बघू शकता, त्यावेळेस ते म्युझिकचे जे इक्विपमेंट वापरले जायचे ते पण या ठिकाणी ठेवलेले आहेत.